केवळ जनतेची लूट करीत असल्याची भावना महाराष्ट्रातील जनतेची झाली आहे. कापसाला 6,000 रुपये भाव देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचे परिणाम पाहायला मिळतील असेही ते म्हणाले. अनेक बाबतीत न्यायालय या शासनाला फटकार देत आहे. न्यायालयानं फटकारल्यानंतरच या शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. यवतमाळच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. शेतकरी आत्महत्या थांबत नसून सरकारने जनमानसाचा विश्वास गमावल्याचे ते म्हणाले. आम्ही शासनातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढतो, परंतु मुख्यमंत्री फडणवीस त्यांना क्लीन चिट देतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. शिक्षकांच्या मोर्चावर लाठीचार्ज करून या शासनाने अतिशयोक्ती केली आहे. शिक्षकांचा आक्रोश या सरकारला दिसत नाही. त्यांना न्याय देण्याचे सोडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली. भगवान गडावरील वादात मी पडणार नसल्याचे सांगून गडाचे पावित्र्य राखले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकार मराठा, धनगर, मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विलंब करून या समाजाच्या जनतेची उपेक्षा करत आहे. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यांना मदत देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवून शेतकऱ्यांना मदत दिल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असा निश्चयही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 2 वर्षाच्या या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी कोणतीही जनउपयोगी योजना राबवली नसून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे एकमेव कार्य करीत आहे. त्यामुळे त्यांना याचे परिणाम भोगावेच लागतील. राज्याचे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी रविवारी शेगाव तालुक्यातील टाकळी हाट येथील शेतकरी विश्वास ढोले या शेतकऱ्याच्या शेतात पोहोचून अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. काँग्रेसच्या स्वराज्य संकल्प अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी रविवारी ते शेगावात आले असता माऊली अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत संपल्यानंतर त्यांनी कार्यक्रमाकडे आधी न जाता अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ताफा वळवला. पाहणी केल्यानंतर पाटील यांनी आपण बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत असे ते म्हणाले. शिवाय येथील तहसीलदार गणेश पवार यांच्याकडून येथील पिकांबाबत माहिती घेतली. यावेळी तेथे पीक नुकसानीबाबतचा अहवाल पाठवण्यास सांगितला. यावेळी त्यांनी सरकार सोयाबीनच्या आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी करीत असल्याचा आरोप केला. अकोला तालुक्यातील काटेपूर